देशभरात 15 ऑगस्टचे औचित्य साधून प्रत्येक नागरिक आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देऊन अभिमान बाळगतात। देशाच्या प्रत्येक शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आनंद असतो आणि शाळेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सेनानींनी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली जाते। परंतु दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळमधील शाळेत झालेल्या घटनेमुळे चुकीचा संदेश विद्यार्थ्यांना गेला। झेंडा फडकवण्याच्या कारणावरून 2 गटात हाणामारी झाली। यात 2 जण जखमी झाले। सातलिंगप्पा अंबण्णा अंबलगी आणि राधाकृष्णन गेनसिद्ध बंडगर असे जखमींचे नाव आहे। यत्नाळ शिवारातील व्यंकय्या कुसय्या गुत्तेदार माध्यमिक शाळेत झेंडा फडकवण्याच्या कारणावरून राधाकृष्ण गेनसिद्ध बंडगर आणि गेनसिद्ध बंडगर यांच्यासह 5 जणांनी सातलिंगप्पा यांना मारहाण केली, तर सातलिंगप्पा यांनी 5 जणांसह राधाकृष्ण यांना सळई आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यामध्ये 2 जखमी झाले। दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेमुळे झेंडा फडकवल्यानंतर राष्ट्रगीतही म्हटले नसल्याने तिथे चुकीचा संदेश आणि स्वातंत्र्य दिनादिवशीच अशा घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आहे। शाळेत झेंडा फडकवून राष्ट्रगीत न झाल्याने या शाळेतील घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे।